नमस्कार मित्रांनो, आपण टीईटी परीक्षा 2024 साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे। आज आपण टीईटी परीक्षा 2024 साठी परिसर अभ्यास या घटकावर विचारलेले महत्त्वाचे 30 प्रश्न बघणार आहोत। चला सुरू करूया परिसर अभ्यास या घटकावरील प्रश्न। पहिला प्रश्न बघा, पर्यावरणात शालेय अभ्यासक्रमाशी कधी जोडले गेले? तर पर्यावरणात शालेय अभ्यासक्रमास 1970 मध्ये जोडले गेले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय आपलं उत्तर। पुढचा प्रश्न, सर्व सजीवांचा संबंध पर्यावरणाशी जोडणारे शास्त्र म्हणजे जैवविविधता, जीवावरण, 3 विषयशास्त्र, 4 परिस्थितिकी। तर त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो 4 परिस्थितिकी। पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर। पुढचा प्रश्न, परिस्थितिकी शब्दाचा प्रथम प्रयोग टिंबटिंब या जर्मन शास्त्रज्ञाने केला। तर परिस्थितिकी हा जो शब्द आहे, हा शब्द रेटर हा जर्मन शास्त्रज्ञ याने केला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर। पुढचा प्रश्न, परिस्थितिकीचे भारतीय जनक कोणास म्हटले जाते? परिस्थितिकीचे जे भारतीय जनक आहे ते रामदेव मिश्रा यांना म्हटले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघा, पर्यावरण विषयक उपक्रमाचे आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव। आता आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव, आर्थिक नियोजन कशामध्ये असतं तर अर्थशास्त्रामध्ये असतं, मग पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर होईल। नागरिक शास्त्रात अर्थसंबंधी काय आहे का, समाजशास्त्रात आहे का, नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर। खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता एक पदार्थ वितळताना अंकुचन पावतो? बघा, एखादा पदार्थ वितळत असेल तर तो नेहमी काय होतो, प्रसरण पावत असतो, परंतु बर्फ हा जो पदार्थ आहे तो ज्यावेळेस वितळतो त्यावेळेस काय होतं, 4 अंश सेल्सिअसला तो अंकुचन पावतो। पर्याय क्रमांक 3 हेच काय आहे आपलं उत्तर। पाण्याचा गोठण बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? म्हणजे पाणी किती अंश सेल्सिअसला गोठते? तर किती अंश सेल्सिअसला गोठेल? 50 अंशला गोठेल का? नाही, 100 अंशला ते उकळेल। पर्याय क्रमांक 1 0 अंशला ते काय होतं, गोठतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर। मानवी शरीरात सर्वात लांब असे हाड कोणते? माकड हाड नाही होत। अन्ननलिकेला कोणतं हाड नसतं? मांडीचे हाड हे सगळ्यात मोठे हाड आहे, ते लांब हाड नाही। प्रगंडा अस्ती हे जे हाड आहे ते सर्वात लांब असे हाड आहे मानवी शरीरातले। पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता प्राणी हिवाळी सुप्त अवस्थेत पिल्लांना जन्म देतो? बघा, सील नाही, बेडूक नाही, हिवाळी नाही जन्म देत, पेंग्विन पण नाही, तर प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो काय होतो, हिवाळी सुप्त अवस्थेमध्ये पिल्लांना जन्म देतो। तर पुढचा प्रश्न, कोणत्या झाडास स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात? बघा, आपल्याकडे एक झाड असतं, त्याला आपण स्पर्श केला की त्याची झाडं काय होते, मिटतात, आणि त्या झाडाला आपण म्हणतो लाजाळू। त्या झाडाला काय म्हणतो, लाजाळू। लाजाळू हे पर्याय क्रमांक 2 मध्ये। पर्याय क्रमांक 2 हेच आहे आपलं उत्तर। कोकण उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत तर दक्षिणेमध्ये टिंबटिंब पर्यंत आहे। बघा, कोकण हे तेरेखोल पर्यंत आहे, तेरेखोल खाडीपर्यंत, पण डहाणू पर्यंत आहे कोकण उत्तरेमध्ये, तर ते तलासरी नावाचा तालुका आहे मित्रांनो, तलासरी। कोणता? तलासरी। तर ते तलासरी पर्यंत आहे, इथं चुकून डहाणू झालेलं आहे, इथं तलासरी पाहिजे होतं। तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडी पर्यंत आहे, तेरेखोल खाडी पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर। महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा, आपल्याला तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर तलावांचा जो जिल्हा आहे मित्रांनो तो वर्धा आहे का? नाही। चंद्रपूर आहे का? नाही। नागपूर आहे का? नाही, तर तो आहे गोंदिया। कोणता आहे? गोंदिया। पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर। बघा, कोरकू ही अनुसूचित जमात म्हणजे ही आदिवासी जमात रिकाम जागामध्ये राहते। आता कुठं राहते? सह्याद्रीमध्ये राहते का? सह्याद्रीमध्ये महादेव कोळी ही जमात राहते। कोकणामध्ये कातकरी ही जमात राहते। ताडोबामध्ये माडिया गोंड ही जमात राहते चंद्रपूर या जिल्ह्यात। सह्याद्रीमध्ये महादेव कोळी आणि मेळघाटामध्ये राहते कोरकू।
त्यांची भाषा सुद्धा कोरकूच आहे मित्रांनो. इयत्ता 2री किंवा 3री का 4थीला आहे मारांगे मारांगे स्कट. ती मला वाटतं कोरकू जमातीची कोरकू भाषेची आहे. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा, हळद उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे सांगली जिल्हा. सांगलीमध्ये सर्वाधिक हळदीचं उत्पादन होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? आंब्याचे बघा, रत्नागिरीचा हापूस आंबा, कोकणातला हापूस म्हणतो आपण ना, मग आंब्याचं जे उत्पादन आहे सर्वाधिक ते रत्नागिरी जिल्ह्यातच होतं, लक्षात ठेवा मित्रांनो. भारतात पशुगणना दर किती वर्षांनी करतात? पशुगणना विचारलेलं आहे. आणि मनुष्याची गणना 10 वर्षांनी होते. मनुष्य गणना किती वर्षांनी होते? 10. पण प्राण्यांची जी गणना केली जाते तिला पशुगणना म्हणतात आणि ती होती 5 वर्षांनी. पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, भारतात गव्हाखालील क्षेत्र व उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर गव्हाखालील क्षेत्रामध्ये जे अग्रेसर राज्य आहे ते उत्तर प्रदेश. आणि महाराष्ट्र कशामध्ये? ज्वारी. महाराष्ट्र कशामध्ये? ज्वारी. तर पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? महासागर विज्ञान संस्थेचे जे मुख्यालय आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 पणजी, गोव्यामध्ये आहे. गोव्याला समुद्र लागून आहे आणि तिथंच आहे राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? मृदा, जास्तीत जास्त माती कोणती आहे भारतामध्ये? तर पर्वतीय आहे का? नाही. वालुकामय नाही. जांभी नाही. तर ती आहे गाळाची मृदा. कोणती मृदा? गाळाची मृदा. या मृदेनेच भारतातलं सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीवर धुवाधार धबधबा आहे? तर कोणत्या नदीवर आहे धुवाधार धबधबा? पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदीवर. कोणत्या नदीवर आहे धुवाधार धबधबा? तर नर्मदा नदीवर. पुढचा प्रश्न, होता रिकाम जागा म्हणून वाचला शिवा ही म्हण रूढ झाली. बघा, होता आपण म्हणतो होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा कशामध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर. सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा घातला? असे प्रश्न नेहमी येतात मित्रांनो. सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा घातला होता? पन्हाळगड. आणि या गडातूनच छत्रपती शिवाजी महाराज सुटले, याच्या येड्यातूनच सुटले होते. खोडखिंड कोणी शर्थीने लढवली? खोडखिंड नाही, ती घोडखिंड आहे. कोणतं? घोडखिंड. याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे. घोडखिंड कोणी शर्थीने लढवली? तर ती लढवली ती सर्वांना माहिती असेल बाजीप्रभू देशपांडे यांनी. आणि त्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन तिथे त्यांच्या प्राणाची आहुती दिल्यामुळे त्या घोडखिंडीलाच पावनखिंड असे नाव दिले होते. पुढचा प्रश्न तोच आहे मित्रांनो. घोडखिंडीचे नाव बाजीप्रभूच्या बलिदानामुळे रिकाम जागा असे झाले. कोणतं झालं होतं? पावनखिंड. आणि पावनखिंड हे पर्याय क्रमांक 4 मध्ये हेच आपलं उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, सैतान सैतान असे ओरडत कोण पळत होते? बघा, ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानावर हल्ला केला होता त्यावेळेस अचानक शिवाजी महाराजांना समोर बघून शाहिस्तेखान सैतान सैतान ओरडत होता. म्हणून याचं जे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक शाहिस्तेखान स्वतः घाबरला होता आणि शाहिस्तेखानाचा जो मामा होता तो सैतान नाही, स्वतः शाहिस्तेखान हा ओरडत होता सैतान सैतान. पर्याय क्रमांक 2 हेच काय आहे आपलं उत्तर, शाहिस्तेखान. सॉरी मित्रांनो. पुढचा प्रश्न, फ्रान्समधील खालील विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. फ्रान्समधले कोणकोणते होते विचारवंत की ज्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता? त्यामध्ये मॉन्टेस्क्यू होतं, व्हॉल्टियर होतं आणि रुसो पण होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे कोणता संदेश जगास मिळाला? अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धामुळे असा संदेश मिळाला की राजाविना जग चालू शकते. पर्याय क्रमांक 3
राजाविना काय चालू शकते, जग चालू शकते, असा संदेश अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे आपल्याला मिळाला. पुढचा प्रश्न, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून रिकाम जागाची निवड झाली. बघा, अमेरिकेचा पहिला जो राष्ट्राध्यक्ष होता तो होता जॉर्ज वॉशिंग्टन. कोण होता? जॉर्ज वॉशिंग्टन. आणि पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे आपलं उत्तर. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून रिकाम जागाची निवड झाली, जॉर्ज वॉशिंग्टन याची निवड झाली. पुढचा प्रश्न, वखार म्हणजे अशी जागा की जिथे व्यापारी काय करायचे, आपला जो माल आहे तिथं साठवायचे, त्यालाच काय म्हणायचं, वखार. बघा, चोरीचा माल साठवतात नाही, कोळसा साठवतात नाही, माल साठवतात. त्यांचा माल साठवत होते, पैसा साठवत होते का? नाही. शेवटचा प्रश्न, वास्को द गामा कोणत्या बंदरात पोहोचला? वास्को द गामा हा कोणत्या बंदरात पोहोचला होता? कालिकत या बंदरात पोहोचला होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि आपले या अगोदरचे व्हिडिओ रिपीट बघा, त्यामुळे तुम्हाला परीक्षा पास होणे नक्की सोपे जाईल. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.